कोण कोणाचं चप्पल न थोबाड फोडतोय हे बघूया। आज मासाहेब जिजाऊ यांचा पुण्यतिथी दिवस आहे। आपण महाराष्ट्रीयन बोलतो की आपण जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी आहोत। आज अयोध्याताई पोळ यांचा एक व्हिडिओ बघण्यात आला। ही फालतूची भाषा, शिवीगाळ आज महाराष्ट्राच्या महिलाच्या कानावर पडली। बोलताना जरा तारतम्य बाळगा। राग राग म्हणजे किती राग राग ताई, हे जरा अतिच होत आहे। काय तुमचे वाक्य, आईचं ढुंगण, मला तर बोलायला नको वाटत आहे। काय निर्लज्जासारखे शब्दप्रयोग करत आहात। जरा बोलताना तारतम्य बाळगा, ही माझी तुम्हाला सूचना आहे। 2022 साली 40 जण आणि आज 6 जण तुम्हाला का सोडून जात आहेत, याचं आत्मचिंतन करण्याची गरज तुम्हाला आहे। आणि तुम्ही अभद्र भाषेत शिवीगाळ करता। तुमच्या घरामध्ये सुद्धा आई बहिणी मुली आहेत, त्यांना ऐकताना काय वाटत असेल याचा विचार करायला हवा। तुमचं एक वाक्य आलं टॅक्सी ड्रायव्हर, एखाद्या वेळेस असतीलही जाधव साहेब टॅक्सी ड्रायव्हर, पण मेहनत, काम करण्याची धडपड आणि सामाजिक बांधिलकी याच्या जोरावर ते आमदार आणि खासदार झालेले आहेत। कसल्या गफलती, कसल्या घबाड। बोलताना जरा डोकं शांत ठेवा ताई, उगीच जनतेला भूलथापा देऊ नका। तुमच्यासारखंच वारकरी घराणा आहे जाधव परिवार। बोलता बोलता तुम्ही बंड्या म्हणाल्या, तुम्ही काय बारसं घालायला आल्या होत्या का? महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः परभणीमधील जनतेला मला परभणीकरांच्या वतीने हे सांगायचे आहे की अयोध्या पोळ असलीच सोशल मीडियावर असलीच नाटकं करते। ही पेड बाई आहे, ही सोशल मीडियाच्या लाईकसाठी काही करू शकते। ही दारू पिऊन असाच धिंगाणा घालते। हिच्या ह्या असल्या धिंगाण्यामुळं हिला मुंबईमध्ये चांगला मार बसला होता। हिनं जर हिचे हे चाळे बंद केले नाही तर हिला हिच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, लक्षात ठेवा। आणि हो, जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही जाधव साहेब तर सोडा, अवदर आमच्या समोर या। कोण कोणाचं चप्पल न थोबाड फोडतोय हे बघूया। आणि हो, नाव बदलायची तयारी चालू करा, कारण तुम्ही जाधव साहेबांसमोर पोहोचू शकणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देते। जय महाराष्ट्र।